आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे आणि राज्यामधील प्रमुख मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी पाहायला मिळते। कोल्हापूर, तुळजापूर, अमरावती, पुणे आणि सप्तशृंगी परिसरामध्ये मंदिरामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे, जी आपण दृश्यांमध्ये पाहतोय। काकड आरती झाल्यानंतर देवीची विधिवत पूजा सुद्धा करण्यात आली आहे। तर देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये पुन्हा चैतन्याचं वातावरण आहे। ही दृश्य आपण सध्या पाहतोय स्क्रीनवर। कोल्हापूरची अंबाबाई देवी, मुंबईची मुंबादेवी, पुण्यातून चतुश्रृंगी मंदिर, धाराशिवमधून तुळजाभवानी देवीची ही सगळी दृश्य। आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि या निमित्ताने नागपूरपासून जवळच असलेल्या कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरात सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। नागपुरातील हे कोराडी येथील जे महालक्ष्मी जगदंबा मंदिर आहे याची आख्यायिका दूरदूरपर्यंत पसरलेले आहेत आणि जे केवळ नागपूरच नाही तर विदर्भातील आणि शेजारचे मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, इथून देखील भाविक मोठ्या प्रमाणात येतात। आज पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने सकाळपासूनच जे आहे ते मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या कोराडीतील मंदिरामध्ये आपल्याला दिसून येत आहे। प्रचंड प्रमाणात रांग लागलेले आहेत आणि भाविक जे आहेत ते दर्शनासाठी इथे उभे आहेत। काही भाविक आपल्यासोबत आहेत। दादा, कुठून आले तुम्ही आणि काय सांगाल? आम्ही नागपूरमधून आलेलो आहे। आणखी आज नवरात्र उत्सव सुरू होत आहे। आणखी पहिल्याच दिवशी आम्ही देवीचं दर्शन आम्हाला छान झालं, बरं वाटलं। आणखी लोकांची गर्दी पण भरपूर आहे, भाविक पण भरपूर येत आहेत। थोडीशी गर्दी आहे, त्याच्यामुळे थोडीशी गैरसोय होत आहे, पण शेवटी देवीची ते प्रार्थना असते लोकांची केलेली, त्यामुळे लोक येत आहेत। बरं वाटलं, छान वाटलं देवीचं। काय सांगाल, किती वेळ लागला दर्शनास? आम्ही सकाळी 6 वाजता आलो होतो आणि तरी 3 तास लागलेच, म्हणजे आतमध्ये यायला आता 9:30 वाजले आणि खूप गर्दी होती आणि तरी पण देवीचं दर्शन घ्यायचं होतं। तर दरवर्षी प्रत्येक वर्षी आम्ही येतो, पहिल्या दिवशी येते आणि दर्शन झालं, पण मेहनतीत झाली, पण त्रास झाला थोडा, पण देवीचं दर्शन छान झालं। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।